नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये। आता आपले मेंढरं खूप अडचणीत घातलेली आहेत आणि आम्ही कशी वाट करतोय मेंढराची आणि ते तुम्हाला दाखवतो। चला तर मग पहा मित्रांनो, आपल्याला त्या आंब्याच्या साईडला हो का, ह्या साईडला जायचंय, आपल्याला तिकडे जायचंय। म्हणजे मग आपले मेंढर आता आपलं एवढ्या अडचणीत ना आम्ही काही जाऊ शकत नाही। मग आम्ही घातल्यात आमची मेंढर आमची चरत 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 वाट पाडीत त्या साईडला जाणार। मग आम्ही जाणार आहे। बघा तुम्ही आपलं वातावरण आजच्या दिवसाचं। चला आता मी त्या साईडला जाणार आहे, तिकडून इकडली शूटिंग काढू आपण। तर मित्रांनो, हे मावळ भागातला परिसर आहे संपूर्ण। असं वातावरण इकडलं संपूर्ण वातावरण हे मावळ भागातलं, म्हणजे इकडं भरपूर असं पाऊस पडल्यामुळं भरपूर असं गावात पाणी झालेलं आहे। हे पडकत नाही यातनं भरपूर चारा, भरपूर याचवाल, आणि जवळजवळ 3-4 महिने ते कोणीच चारलेलं नाही आहे। आणि ते आता आमची बकरी खात आहेत। आमची बकऱ्यांना असं म्हणजे एवढ्या गाचपणातनं आम्ही काही जाऊ शकत नाही, त्यामुळं आम्ही आमची मेंढरं लावतो। आमची मेंढरं जातात म्हणजे अशी कोणाचीच नाही जात मित्रांनो एवढ्या अडचणीतनं। पण आमची दरवर्षी आमच्या बकऱ्यांना सवय आहे त्याची, आणि सवय असल्यामुळं आमची मेंढरं डायरेक्ट जातात। शेरडा मोहरा असले की शेरडा दान 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 जातात। आता मी चाललोय पलीकडं कांदा आहेत, आता इकडून बकरी तिकडं जर आली तर कांद्यात जाऊ शकतात, त्यामुळं त्या साईडला मला लावले। आता मी त्या साईडला जाणार आहे, आपल्याला तिकडून इकडचं वातावरण पाहायचंय। इकडलं हे एक पडीकच आहे, हे पडकातनं असं चाललंय आपण मस्तपैकी वाट काढत काढत काढत। बघा कुत्री, ह्याच कुत्र्यांनी, असलीच कुत्री तावडीत घावलं की आमचं बकरं मारतात। नो, ह्या रानात गहू केलेला आहे। ह्या रानाची एक माहिती देतो तुम्हाला, थांबा। ह्या चिखलातनं पहिलं मला बाजूला हो द्या। तर मित्रांनो, हे बघून घ्या, हे असं संपूर्ण जेवढं रान आहे, ह्या रानात आमची गेल्या वर्षी मेंढरं 6 दिवस बसली होती। तब्बल 6 दिवस आम्ही या रानात आमची मेंढरं बसवलेली होती मस्तपैकी। ह्याच्यात भरपूर कांदा होतं। कांद्याला गेल्या वर्षी काय भाव नव्हता, लोकांनी तसंच कांदा चारा दिलं मग आमच्या बकऱ्यांना। म्हणजे आमच्याकडून घेतलं की 6 रात्री आम्ही आमची बकरी या रानात बसवलेली होती। बघा हे शेततळ, ह्याच्यात एक आलेली कुत्री आहे मित्रांनो। हो का, कुत्रीची पिल्ल, आलेल्या कुत्रीची पिल्ल, हाड हाड यालेल्या कुत्रीची पिल्ल बघा। तिने धरला असता आपल्या पप्याला चावायला ती, म्हणून मी म्हणलं हड हड असा इशारा दिला तिला, बाबा चावू नको बाबा। तिची पिल्ल भरपूर पिल्ल आहेत इथं। तिने जाग्याव पाप्यावरती केलता अटॅक, धरला असता बाबा पाप्याला लय। मित्रांनो बघा मित्रांनो, मला यायच्या आत तर आपली मेंढरं पोचली या साईडला। आपला नाना जाग्याव, नानानीच पुढाकार घेतला, होईल ते जाईल, मीच जाणार मोर। मग नाना मोर आल्यानंतर नानाच्या पाठीमाग मेंढरं सुद्धा आपली शिरलेली आहेत, दाना 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 मेंढरं संपूर्ण मस्तपैकी आलेली आहेत। आता यांना पाणी पाजायचंय। आता पाणी पाजून मग जायचं कोबो चारायचे। आज सुद्धा एक कोबो घेतलेलं आहे, ते सुद्धा कोबो आज चारायचे। मित्रांनो आमचं भाऊ, हे आमचा नाना। मग नाना कशी काय आली मेंढर? काय अरे कसलं जाड जंगाल गबाळ मांडळ, त्याच्यातनं चालता येणं बळ कसे तरी चालून कसे तरी काढून आणली। मोर कोण आलत? मी आलो मोर।
हा हा मोर बोलावले म्हणून ते आले, नाही तर बळ नसते आले. लय मोठा लय गबाळ त्यात, मोठा मोठा लय 2-2 4-4 वाव साप येत त्यातनं. बघितलं साप? हा त्यातनं साप असते असं पिवळण काळण त्यातनं भेटतात. पुढाकार घेऊन मोर आला तू. हा मग आता काय करतो, बाकी कोणाची आहे ना, सगळी मागं थांबली, मग कोणाची आहे ना, त्याच्यामुळं मग म्हणलं आता चला, म्हणला काय काय ना आपण जायचं म्हणलं पुढं. हा सण आलो मी, पुढं आलो की माझ्या मागे लगेच मेरं आली, सगळी मेरं बिरं निघून आली मस्त बाकी. चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आमची मेंढर. आमचा वकील साहेब तर लय जोरात चाला होता मोरफ बोलवायला, पण जाग्यावर गबाळ बघून माघारी पळाला. आमचं वकील म्हणजे आमची आई. बघा शिरली मेंढर आता मस्तपैकी पाणी बिणी पेत्याल, वाडा भरपूर पाण्याने वाहतोय. हे पडकातनं आता मस्तपैकी गावात बिवात हानतेल निबार. बघा असं असते वातावरण. तर बघा इकडे या. तर मित्रांनो, आता आमची 2 बारकी पिल्ल हरवलेली होती, म्हणजे माग पाठीमाग राहिली होती चुकून, आणि ती पिल्ल अशी हवेतनं सुसाट पळत सुटली होती, आणि त्यांना पकडण्यासाठी आमचा नाना गेला होता. त्याबद्दल आपण थोडीशी नानांकडून माहिती घेऊ, कशी पळाली, कशी वाचली, कुठं गेली, कुठं धरली, ही संपूर्ण माहिती तुम्हाला देतो. चला मग ना, 2 पिल्ल हरवलेली त्याबद्दल सांग ना माहिती. आता मेंढ्यांची 2 कुकरे मागे राहिली होती. हा मागे राहिले की तेवढ्यात एक माणसाने सांगितलं की ती लगेच मोठं सातारा हवेवरती इंगली. हा सातारा हवी इंगली की ते हवेतनं जवळजवळ 5-6-7 वेळा अलीकड पलीकड गाड्यांना मोर मागे अशी आडवी पळून ती जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर पळाली. आणि त्यांच्या मागं मी पळायचो, ते पुढं पळायचं, मी मागं पळायचो. हा मग मी मागं पळता मग त्यांना कसं तरी इकडं आलं मोर आले की मग त्यातली फुटाफूट झाली दोन्हींची. हा फुटाफूट झाली की एक हवीच्या वरती आलं आणि एक खालती राहिलं. हा मग मी तसंच खालाकून गेलो, त्या खालाकलं बकरं धराय गेलो, ते काय तिकडे भेटलं नाही. हा परत तिकून पुन्हा ते बकरं खालाकून वरती आलं हवीच्या वरती. हा हवीच्या वरती आलं की एक काट्यात असं जाळवंड होतं, त्या जाळवंडावर त्या बकऱ्याने वरनं दसाडानं उडी मारली. हा असं जाळवंडावर पडलं, जसं बकरं खाली पडलं तसंच बकऱ्याच्या अंगा परत मी उडी मारली. हा तसं ते बकरं मग पकडलं, मग ते बकरं धरून अलीकडे आणलं. हा इकडं आणलं की इकडे एक बकरं असं जाळवंड होतं, त्या जाळवंडात असं घुसलं होतं. हा मग ते परत ते हिकून तिकून जाळत नाही, तर जवळजवळ डोक्याच्या वर जाळ्यात गाबाळ त्यातनं जाऊन मी ते बकरं परत ते बी बकरं धरून बाहेर काढलं. आणि गाड्यांच्या मोरनं बिरनं पळाली का? गाड्यांच्या मोरनं लय पळायची, जवळजवळ 6-7-8-10 वेळा गाड्यांच्या मोरनं ह्या तिकडं तिकून इकडं अख्या हवीनं सातारा हवीनच उलटी पालटी हे व्हायची. वाचली म्हणायचं. वाचली म्हणायचं, लय मोठी त्यांचं जीवनच लय भारी म्हणायचं, त्याच्यामुळे ते वाचले. आणि एक बकरं गाडी खालनं शिरलेलं आहे. हा एक बकरं त्यातलं आहे ना, एक बकरं असं ट्रकच्या चाका खाली घुसलं डायरेक्ट मोरनं घुसलं, त्याच्यावर ट्रक वरनं गेला, ते जाग्यावर दबून राहिला. ट्रक गेल्याच्या नंतर उठून मग वरती पळून आलं. म्हणजे ट्रकच्या 4-5 चाक आहेत, त्या चाकातनं आख्यातनं वाचून ते परत निघून आले. जीव वाचला बिचाराचा. जीव वाचला म्हणा त्यांचा. आणि मग आणली. हा आणली. आता ती थोड्याच वेळात तुम्हाला त्या दोन्ही बकऱ्यांचा फोटो पण काढून तुम्हाला त्यात दाखवू शकतो. हा मित्रांनो, जी बकरी गेलती त्या बकऱ्यांचा सुद्धा आपण व्हिडिओ मध्ये घेऊ, तुम्हाला मी सांगतो. मित्रांनो, नानाने आपल्याला दिली खबर खूप काळजाला स्पर्श करणारी होती. म्हणजे एवढ्या गाड्यातनं एवढ्या ह्यातनं ती 2 बकरी कशी वाचली, कशी गेली ह्याची आपल्याला माहिती मिळलेली आहे. आता पाण्यावर घालवल्या तिकडं पाठीमागं, पाणी बिणी पिऊन पटांगणात मेंढरं निघली की तुम्हाला ती दोन्ही जी पिल्लं होती ती सुद्धा मी दाखवतो आता थोड्याच वेळात. आपण बाकीचं वातावरण बघू. तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो, हे बघा आपला पप्पू शेट खाली, आणि हे आहे आंब्याचं झाड. आमची दरवर्षी मेंढरं ह्याच आंब्याच्या झाडांखालनं बसलेले असतात. आता मस्तपैकी आता वाटलं झाडावर चढाव. ह्या झाड इतकं मस्त आहे चढण्यासाठी, मी कह्यालाही न धरता डायरेक्ट वर आलोय झाडावर. म्हणजे झाडाचं असं खोडच असं आहे वर येण्यासाठी. आणि आता आलो म्हणलं मस्तपैकी आता झोपायचं घडीभर. म्हणजे इथं असं मस्त वाटतं झाडावरती असं झोपायला. काय नाही, एकदम भारी जागा बिगा आहे. आणि आपली मेंढरं त्या साईडला थांबल्यात, पाठीमागं आपली मेंढरं आहेत. आता या झाडावर कसं आलं ते तुम्हाला दाखवतो, थांबा 5 मिनिटं. तर मित्रांनो, ही जी आहेत ना, हे अशी मोठं हे आंब्याचं झाड आहे. आणि ह्याच्या खाली अशी उन्हाळ्यात एकदम थंड अशी सावली असती. आणि ह्याच्या खाली आमची मेंढरं बसलेली असतात. आम्ही टाइमपास म्हणून इकडं येतो, झाडावनं बिडावनं मस्तपैकी चढतो. झाड बघा तुम्ही, हे आंब्याचंच झाड आहे एक, असं इकडून बघा अशा प्रकारे इकडं झाड आलेलं आहे. आणि असं बघा झाड असंच वर गेलेलं आहे.
तर मी झोपलेली जागा तुम्हाला दाखवतो नीटनेटक्या. तर मित्रांनो बघा, मी इथं कोराड अडकवली, इथं कोराड अडकवली आणि इथं मस्तपैकी या फांदीवर असं झोपलो होतो. इकडं असं पाय होतं, मस्तपैकी जागा बी बघा किती मस्त आहे झोपण्यासाठी. हे आंब्याची जागा. तर हे बघा आपले मेंढर पलीकड, म्हणजे बघा गवत कसलंय, हे बघा झारवाड कसले बेकार. ही चुकाट्या लय इकडं साप बिप लय असतात मित्रांनो या गाबळातनं. त्यामुळं असं ह्यातनं चालताना एकदम जपून, जीवाला लय जपून चालावं लागतं. आमची मेंढर बघा, कधी कधी आमच्या मेंढरांना सुद्धा चावतं. चावल्यानंतर त्याला आम्हाला उपचार करावा लागतो भरपूर. बकऱ्यांच्या तोंडात नाही फेसविष येतो. काही वेळेस आमची बकरी मरण सुद्धा पावतात विष बाधा होऊन. भरपूर बकरी म्हणजे अशी मारतात दरवर्षी 7-8-10 तरी मारतात. बघा आमची मेंढर मस्तपैकी हाणते ते गवत. आम्ही थांबलोय आंब्याच्या झाडावर. आईन ते बसल्यात तिकडं वरच्या साईडला हॉटेल आहे आणि त्या हॉटेलाच्या तिथं एक कट्टा आहे. त्या कट्ट्यावरती आईन ते बसल्यात आहे आणि मी आलो इकडं आपल्या उन्हाळ्याची आठवण म्हणून आंब्याच्या झाडावरती. पलीकडं हे तर उन्हाळ्यात काही नसतं मित्रांनो, संपूर्ण असं खाक होऊन जातं, काही राहिलेलं नसते. कुठं तंटण्या बिंटण्या राहिल्या तर राहतात, नाही तर काय नसते. हे आपले मेंढर बघा, तिकडून तशी वाढायला पाण्यावर जातील बहुतेक आता मेंढर. हे बघा मित्रांनो, आमची मेंढरांची जी जागा आहे त्या जागेत एवढं काय गवत उगवलेलं नाही. हे बघा, हे आंबा आहे मोठा, आंब्याचं झाड बघा, आंब्याचं झाड किती मस्त असं आंब्याचं झाड आहे बघा. इतका मोठा आंब्याचं झाड आहे पारा असं बघा. खूप जुनं असं आंब्याचं झाड आहे. आणि हे बघा, हे अशी आमची मेंढरं बसलेली असतात. पार ती चरत्यात ना तिकडून असतात पलीकडं. तिकडं उगवलंय थोडंफार, इकडं आंब्याखाली काय एवढं उगवलेलं नाही. इकडून अशी आपली मेंढरं बसलेली असतात. हे बघा मावळातला पाण्याने गच्च तुडुंब असा भरलेला पाण्याचा ओढा. वरून वड्याचं असं पाणी येते आणि इकडं बघा किती गच्च पाण्याने भरलेलं आहे. टाच वाडा. अजून मावळात भरपूर पाणी आहे अजून. बघा हीच ती सातार हायवे. याच हवेतनं मगाशी नानाने सांगितलं आपली 2 कोकरी पळत होती. बघा कसला वाहतोय सातार हायवे. यो कोल्हापूर सातार म्हणजे असा पुण्यात जातो हा हायवे. पुण्यावरनं इकडं सातारला. बघा या हवेत नानाने सांगितलं, बघा आपला नानाने सांगितलं होतं की आपली मेंढर 2 कुकरी यात पळाली होती आणि ती पळालेली कुकरी दाखवायच्या तुम्हाला थोड्या वेळाने. पण हवी बघा आधी, हाच तो हवी. मित्रांनो हे आमची मेंढर, हे संपूर्ण पाण्याचं वातावरण, संपूर्ण वाडाचे पाणी बघा. आमची मेंढर जात नव्हती. आम्ही बळबळ कशी तरी गाचपानातनं वाट केली. गाचपानातनं वाट काढत आमची मेंढर गेली पलीकड. बघा बांधाऱ्यातलं पाणी कसं पळतंय. ही आमची मेंढर, आमचा नाना गेलाय मोर. बांधाऱ्यातली मेंढर कशी पळते ते बघा. पाणीच पाणी. मावळात भरपूर पाणी आहे तरी पण आम्ही कुठनं कशी बी मेंढर घालतोय. तर मित्रांनो हे बघा आमची मेंढर पाठीमाग येत पण नव्हती, बळबळ आणले ते. आम्ही आधी त्या गचपानात शिरलो, मग आमची मेंढर आमच्या मागे शिरली. बघा त्या साईडने मेंढर येते आपली. पाणी बघा, पाणी मावळातल्या बांधाऱ्यांचं पाणी मस्तपैकी पाणी वाहतंय. ते मावळातलं बांधार बघा, तिकडून तशी वाट केली, तिकडून मेंढर येते ते. का मावळातल्या बांधाऱ्यांचं पाणी किती मस्त पडतंय बघा. पाऊस काळाला कसं वातावरण आहे तसं एक नंबर वातावरण, किती मस्त दिसते बघा. अशी आमची मेंढर आली. आमचं भाऊ चालले आमची मेंढर आता. मित्रांनो हे आहे मावळातल्या बांधाऱ्याचं वातावरण बघा कसं वाटते. बघा आमच्या नानाचा कुत्रावरती. हे बघा किती मस्त.
आवडल्यास लाईक नक्की करा आपल्या व्हिडिओला. तर बघा मित्रांनो, आपली मेंढरं आलेली आहेत नवीन कोबूत. हे बघा आपलं दादा, वातावरण नवीन वाटतंय का? बघा कोबू, हा हे दुसरा कोबू, मेंढरांना चराय गावलेला दुसरा कोबू. आपली नानी, हे बघा आपली मेंढर. बघा कसं काय वाटतंय वातावरण कोबूचं, मस्तपैकी. तिघांची बी बकरी आहेत. बघा आमची आई, बघा 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 कसं काय वाटतंय वातावरण. आता संपूर्ण अशी पडकाने आणि चारून आणली. आता कोबू चारायचा, न्यायची वाड्याला, मस्तपैकी एखाद्या पडकात लावायची, थोडीफार पडकात चरून द्यायची, मग घालायची वागरत. मग आपल्या दिवसाला होणार समाप्त. तर मित्रांनो, मी तुम्हाला बोललो होतो की मारता मारता वाचला कोकऱ्यांचा जीव. सातार हवेतनं वाचले ते. बघा हे एक ते सातार हवेमध्ये घुसलेलं हे एक आहे. हे आपलं पळालं, ह्याचं एवढं काय नव्हतं, पण तुम्हाला दुसरं दाखवतो. आपण बकरं शोधतोय मित्रांनो. मग आता वर आपली मेंढरं बघा तुम्ही. दुसरं कोणतं आहे ते दाखवतो तुम्हाला मी लवकरच. दुसरं हक्का सापडलं. दुसरं मित्रांनो, दोन्ही जोडीने पळत होती. त्यातलं हे ट्रक खालनं, ह्याच्या खालनं, ह्याचं नशीब खूप मोठं आहे. हे लय ठिकाण लय मारता मारता वाचले. बघा त्याच्यावरती कसं काळं झालंय. असं यालतारात फिलतारात तिकडं जाऊन बसलेलं ते. ट्रक खालनं गेलं तरी म्हणजे काय झालं नाही, असं त्याचं नशीब. आणि आजच्याला आपली ही 2 बकरी सातार हवेतनं वाचली. तर मला मी सांगितलं होतं ते दाखवलं आत्ता. आपल्या नानांनी थोडी ह्याच्याबद्दल माहिती दिली. अजून आपल्याला वातावरण बघायचे संध्याकाळपर्यंत. अजून 2-3 व्हिडिओ शूट होतील आपलं, ते तुम्ही नक्की बघत जा. आपलं ब्लॉग कंटिन्यू करत जा. तर मित्रांनो, आता आपले दादा बी आलेले आहेत. आता आपलं दादा आपल्याला थोडीफार माहिती देणार आहेत. ती माहिती आपण बघूया, चला. त्या इथनं वरती तांबाटी होती, इथनं वरती गहू होता आणि खालती तांबाटी होती. हां, एवढं फळ म्हणजे आला लय फळ. जवळजवळ 5 दिवस एवढ्याच कोपऱ्यात दोघाची मेरं तांबाटी खात होती. हां, त्यांनी तोडली नव्हती का? अजिबात तोडलंच नाही कसलं ती तांबाट. हां, त्या बिचाऱ्यांनी 1 तळ घेतला नाही का 1 रुपया घेतला नाही आमच्याकडून. त्याचा 5 दिवस तांबाटी खात होती मेंढर. पण आता कोबू खाली चारला, त्यात मध्ये कोबू चारून बसलो होतो. जवळ त्यात म्हणायचं 5 दिवस बसलो, आणि त्या खाल्ल्यात 4 दिवस बसलो. फुलवर लावत्यात त्याच्यात 4 दिवस बसलो. आणि तिकून अशी चारायचो, गुढी तिकडे खालती बांधायचो आणि तिथं बसायला होतो. ह्याला वाटण रोज मेंढर आणायचो, न्यायचो. तर मित्रांनो, असेच आमच्या दैनंदिन जीवनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.